माध्यमांनी अशी बातमी का चालवली मला माहीत नाही, की अजितदादांच्या मृत्यूची शंका व्यक्त केल्याप्रकरणी मी असेल, रुपालीताई पाटील ठोंबरे असतील, ह्यांच्यावर वरिष्ठ नेत्यांच्या नाराजीचा सूर. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, कुठल्याही वरिष्ठ नेत्यांचा सूर आहे असं आम्हाला तरी जाणवत नाही. दुसरी गोष्ट, आम्ही जी मागणी करतो आहोत, की अजितदादांच्या घातपाताची चौकशी झाली पाहिजे. तीच मागणी प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेबांनी पण केली. तीच मागणी महाराष्ट्राच्या प्रत्येक कार्यकर्त्याची आहे. त्याच भावना मी व्यक्त केल्या. त्याच्यामध्ये नाराजीचा सूर असण्याचं कारण ही कोणीतरी पेड न्यूज चालवली आहे आणि आमच्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मागणीचाच पुनरुच्चार अंमलबजावणी मी 15 दिवसापासून लावून धरला. त्यामुळे अजितदादांच्या मृत्यूचं गूढ ते गूढ राहू नये. महाराष्ट्रासमोर खरं खोटं यावं आणि मी पहिल्या दिवसापासून सांगतो की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेऊन सीआयडी चौकशी लावली. त्याच्यानंतर त्यांनी त्याला गांभीर्यानं घेतलं. या सगळ्या गोष्टी आता हळूहळू समोर येतीलच. पण तरीही उच्चस्तरीय चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली गठीत झाली पाहिजे अशी मागणी मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटून पत्राद्वारे केलेली आहे. मी स्वतः अमित शहांच्या भेटीचा वेळ आणि केंद्रीय विमान मंत्र्यांच्या भेटीचा वेळ मागण्याकरता माननीय प्रफुल्ल पटेल साहेबांना आणि तटकरे साहेबांना पत्र दिलं. मला अद्याप त्या पत्राचं उत्तर आलं नाही, पण मी वेळ मागितलेली आहे ना. त्याच्यामुळे आमच्याबद्दल काही नाराज्या असतील अशी जी काही बातमी मीडियामध्ये चालवलं जात आहे, मला असं वाटते तसं काही नसेल. आणि जर तसं काही असेल तर मीडियाने त्यांची नावं सांगावी की नेमकं कोण नाराज आहे. आम्ही जर ही अजितदादांच्या मृत्यूच्या बाबतीत प्रश्न विचारत असू तर कोण नाराज आहे एकदा नाव कळू द्या. म्हणजे मी त्यांना फोन करून भेटून विचारेल की बघ काय नाराजी आहे आणि बोलायचं नाही का मग याच्यावर. पण मला असं वाटतं की कोणीतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणखी भांडणं लावण्याचं काम करण्याचा हा प्रयत्न दिसतो. नाही, मी साधारणपणे महाराष्ट्राच्या मनातले प्रश्न विचारले. अजूनही व्ही-एस-आर कंपनीवर कुठलेही गुन्हे दाखल झालेले नाहीत. पिंकी माळीच्या वडिलांनी ज्या काही शंका उपस्थित केल्या त्याबद्दल अद्यापही कुठलीही माहिती व्ही-एस-आर कंपनीने दिलेली नाही. काल DGCAने जे काही विमानाच्या चौकशा लावल्या त्यात अजितदादांचं विमान वगळता सर्व विमानांचं ऑडिट केल्याची पण बातमी मिळाली. त्याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. ब्लॅक बॉक्सचा डेटा सार्वजनिक करा हा सुद्धा डेटा अजून सार्वजनिक झालेला नाही. सीआयडी चौकशीतून जे निष्पन्न व्हायला अद्यापपर्यंत पाहिजे होतं ते अद्यापपर्यंत झालेलं नाही. आणि DGCAने पहिल्यांदा 6 माणसं विमानात बसली, 5 माणसांचे मृतदेह कसे सापडले ह्यावर पण उत्तर स्पष्टीकरण दिलेलं नाही. आणि CCTV फुटेज कलिना गेट नंबर 8 ते विमानात बसण्यापर्यंतचं 27 जानेवारीचं नेमकं CCTV फुटेज कुठे आहे याबाबत सुद्धा अद्याप सत्यता आलेली नाही. पण आमचा पाठपुरावा सुरू आहे. आम्ही पाठपुरावा करणार आहोत आणि आज 15 दिवस दादांना जाऊन झालेत. त्यामुळे आम्ही काही पाठपुरावा सोडणार नाही आणि आम्हाला विश्वास आहे की राज्याचे मुख्यमंत्री अधिक याच जातीने लक्ष घातलेलं आहे त्यांनी आणि ते आम्हाला न्याय देतील. चौकशीला उशीर होत आहे. चौकशी थोडी डिले होते आहे असं वाटणं साहजिक आहे आणि हे मलाच वाटत नाही, हे महाराष्ट्राला वाटतं. माझं म्हणणं ब्लॅक बॉक्सचं डेटा नंतर येईल. आणखी 1.5 महिना आपण वाट बघूया. पण तुर्तास CCTV फुटेज आलं पाहिजे. दादा कुठून निघाले, विमानतळावर किती वाजता आले, विमानात किती वाजता बसले आणि किती माणसं होती तर DGCAने एकदा चेक केलं पाहिजे. आणि 50 कोटीचा विमा जो व्ही-एस-आर कंपनीने पायलटांचा काढला आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये साधारणपणे ती घटना घडली याबाबतही अजून व्ही-एस-आर कंपनीने कुठं स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्याच्यामुळे त्याच्यावर FIR पण झाला पाहिजे कंपनीवर. त्याबाबत आम्ही सर्वानुमते मागणी करत आहोत. नेतृत्व अजितदादा करणार होते असा दावा पवार साहेबांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांनी जुना दावा आज परत तो रिपीट झालाय मीडियावर. त्यांनी तशी एक मुलाखत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुखपत्रात दिली होती. पण मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की विलिनीकरणासंदर्भात सध्या तरी आमच्या पक्षात कुठलीही चर्चा नाही. हा अंतिम निर्णय अजितदादा घेणार होते. 12 तारखेला त्याबाबत अधिकृत घोषणा करणार होते असं त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सांगितलं. आमच्या बाबपर्यंत ते आलं नाही आणि अर्थातच आता विलिनीकरणाच्या चर्चेला सुरुवात कोणी केली तर अजितदादांचा अंत्यविधी सुरू असताना आणि तो आटोपल्यानंतर त्या पक्षाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी पहिल्यांदा विलिनीकरणावर चर्चा केली की दोन्ही पक्ष एकत्र आले तर ती खरी श्रद्धांजली असेल आणि त्यानंतर या चर्चेला पेव फुटत गेलं ते कालपर्यंत. पण आता शशिकांत शिंदे साहेबांनी स्वतः त्यावर पडदा टाकला आणि ह्या विलिनीकरणाच्या संदर्भात जर भविष्यात काही निर्णय घ्यायचा असेल तर गटनेतेपदी जशी सुमित्रा वहिनींची निवड एकमतानं सर्वानुमते केलेली आहे आमदारांनी, तसेच त्या राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात असं दुसऱ्या पत्रावर पण आम्ही सह्या केल्यात. त्यामुळे त्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर याबाबत त्या विलिनीकरणाबाबत अधिक बोलतील.